नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. माझ्या आदर्श यूट्यूब चॅनलवरून आज एक वेगळाच विषय माझ्या डोक्यामध्ये आला. हा खरं म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या गरजेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. पण बरेच वेळा आपलं तिकडं लक्ष जात नाही. तर एक मराठी चित्रपटातलं एक गाणं की ज्या वेळेला आपण म्हणजे घास तोंडात घालतो त्या वेळेला सीमा सुरक्षेसाठी जे जवान आपल्या जीवावर उदार होऊन लढतात, तर ते आपलं सगळं घर दार कुटुंब, आपले आई वडील लहान मुलं सगळ्यांना सोडून ते निव्वळ फक्त आपल्या देशाचं रक्षण आणि देशातल्या जनतेचं रक्षण आणि देशाच्या सीमा सुरक्षांचं रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावून लढत असतात. आणि आपण इथं बसतो, त्यांच्यामुळं आपण सुरक्षित राहतो. पण आपल्याला त्यांची जाणीव कितीदा होती हो दिवसातून. म्हणजे असंच की खूप वाईट वाटतं त्यांच्याबद्दल, की आपल्याला आपण काय जे बोलतो करतो तर आपल्याला त्यांचं अजिबात त्यांची आपल्याला जाणीव होत नाही त्यावेळेला. आता प्रत्येक एका मराठी चित्रपटामध्ये खरं म्हणजे गाणं आहे. खरं म्हणजे तसं व्हायला पाहिजे, परंतु आपलं खूप त्यांच्याकडं दुर्लक्ष होतं. ते गाणं असं की सीमा देव यांनी त्या चित्रपटात भूमिका केलेली आहे आणि त्या जवानांचं मनोरंजन करण्यासाठी जो ग्रुप गेलेला असतो त्याच्यामध्ये त्या नेतृत्व करत असतात. तर त्या म्हणतात की गाण्यातून, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, असं आपण त्या गाण्यामधून ऐकतो. परंतु आपण बघतो की आपल्याला त्यांचा तसा विसरच पडलेला असतो. म्हणजे सर्वसामान्यपणे तरी दिसताना हे असंच दिसतं. आता थोडंसं मला पार्लमेंट न्यूज, पार्लमेंटमध्ये भरलेलं तुमची अधिवेशनं किंवा विधिमंडळ अधिवेशन, हे थोडंसं मला ते मोसमागणी जी हिवाळी उन्हाळी पावसाळी भरतात ते बघण्याचं मला थोडंशी आवड आहे. ते मी बघते. पण त्याच्यात बरेच वेळा सैनिकांच्याबद्दल तर मला काहीच बोललेलं दिसत नाही. उलट सैनिकांच्या आज ज्या वेळेला 2014पासून आपलं नेतृत्व बदललं त्यावेळेपासून मात्र सैनिकांना त्यांना त्यांचे प्रतिकार करण्याचे अधिकार मिळाले. नंतर उत्तम साहित्य मिळालं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे भारताचं खंबीर नेतृत्व आहे, देशाचं नेतृत्व, की पंतप्रधान मोदीजी, नरेंद्र मोदीजी हे आपली दिवाळी त्या जवानांच्या बरोबर साजरी करतात आणि जवानांना अक्षरशः मिठाईचे घास भरवतात आपल्या लहान भावंडांच्या प्रमाणे. माझ्या संपूर्ण म्हणजे लहानपणापासून मी आत्तापर्यंत म्हणजे मोदीजी यायच्या आधी एकाही पंतप्रधानाला किंवा एकाही मंत्र्यांना कुणालाही अशा सणाच्या वेळेला जवानांच्या संगतीमध्ये सण साजरा केलेलं पाहिलेलं नाही. खरं म्हटलं तर त्यांच्या भावनांचा विचार हा नेतृत्वाने केलाच पाहिजे. एक वेळ आपल्या कुटुंबाबरोबर एखादा दिवस घालवून उरलेले 2-4 दिवस जे सणाचे असतात दिवाळीसारखे, ते
जवानांच्या बरोबर घालवले पाहिजेत, की त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. पगार तर काही नोकरी करणाऱ्या सगळ्यांनाच मिळतो, पगाराचा त्याच्याशी संबंध नाही. पण मला तुम्ही सांगा, कोणाला जर एक 25,000 देऊन तुम्ही जर एक गोळी खायला पुढं उभं राहावं म्हटलं बंदुकीची, तर कोणी उभं राहतं का हो? नाही. पण ते पगार घेतला तरी ऑन ड्युटी सतत ते आपल्या सुरक्षेसाठी असतात. ते तिथं जीवावर उदार होऊन लढतात. म्हणून आपण आपले सण वार, आपल्या कुटुंबाबरोबरचे आनंदाचे क्षण हे उत्तमरित्या साजरे करू शकतो. पण त्यांची आपल्याला फारशी आठवण होते असं मला वाटत नाही. कारण आता आपण बघतो की जसं मी परवाच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगलीच्या असं म्हटलं होतं की प्रत्येक निवडून येणाऱ्या त्या त्या भागाच्या नगरसेवक आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, तर त्यांनी त्या त्या त्यांचे जे वॉर्ड आहेत तिथं जाऊन प्रत्येक वेळेला 1-2-4 महिन्यातून 5 वर्षातून 1-2-4 महिन्यातून किती स्वच्छता झाली आहे, काय जनतेची गाऱ्हाणी आहेत, काय आहे याचा विचार केला पाहिजे, त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे. हे त्यांचं कर्तव्यच आहे. आपण त्यांना त्याच्यासाठी निवडून दिलेलं असतं. तसं की ज्या वेळेला शासन हे शासनामधील जे शासनकर्ते असतात किंवा हे जे निवडून दिलेले नंतरचे मंत्री, जितक्या तुमच्या सीट येतात तितके काही सगळे ते मंत्री झालेले नसतात. म्हणजे उरलेले लोक आहेत की ज्यांना ज्यांना त्यांची कामं त्यांच्या भागातली दिलेली आहेत. तर मला तुम्ही सांगा, म्हणजे कदाचित माझ्या नजरेत आलं नसेल, पण आपल्याला कोणाला जर असं नजरेत आलं असेल तर जरूर मला माझ्या कॉमेंट्स बॉक्समध्ये ते कॉमेंट्स करून पाठवलं तरी चालेल की त्या त्या जिल्ह्याचा एक नगरपालिकेचा जरी असला तरी नगरसेवक म्हणा किंवा आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा, हे आपल्या जिल्ह्यातल्या शहीद झालेल्या जवानांच्याकडं दिवाळीसारख्या सणाला कधी फराळाच्या पिशव्या घेऊन गेलेत का हो? त्या गावामध्ये कुठल्या कुठल्या खेडेगावातली असतात ती मुलं, त्या गावामध्ये जे लोक शहीद झालेले आहेत त्यांच्या घरी गेलेले कधी दिसले का हो? ज्यावेळेला हे पंतप्रधान आत्ता 2014पासून जायला लागले तेव्हाच आम्हालाही हे सुचायला लागलं की खरंच आम्ही किती त्यांच्याकडं दुर्लक्ष करतो. त्यांच्याबरोबर खरं म्हणजे ह्या लोकांनी की त्यांची कृतज्ञता म्हणून काही लोकांनी बॉर्डरवर, काही लोकांनी त्यांच्या किमान पक्षी त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कुटुंबाबरोबर ही कृतज्ञता व्यक्त करून त्यांची गाठ भेट घ्यावी आणि त्यांच्याबरोबर तो सणाचा एक किती काय जे तुम्हाला वेळ असेल तेवढा भाग त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबाबरोबर गाठभेट घेऊन घालवावा असं म्हणजे मला तर कधी माझ्या निदर्शनाला आलं नाही. फक्त पंतप्रधानांनीच ही पहिली कृती केली की जवानांच्याबरोबर दिवाळीचा सण साजरा करायचा. तर मला हे बघून खूप वाईट वाटलं की खरोखर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कितीतरी शहीद झालेली मुलं असतात. लग्न होऊन 2 महिने, 4 महिने, 6 महिने कच्ची-बच्ची पोरं असतात. तर हे लोक जे जनतेचे सेवक म्हणून आहेत ते जर त्यांच्या घरी गेले तर त्यांच्या कुटुंबालाही किती म्हणजे उत्साह वाटेल. तुम्ही आर्थिक मदत देता पण मानसिकही त्यांना पाठिंबा थोडासा दिला पाहिजे. आपल्याबरोबर आपले कार्यकर्ते घेऊन त्यांच्या कुटुंबाबरोबर सणाच्या वेळेला त्यांनी त्यांच्याबरोबर तो आनंद थोडासा शेअर करावा, त्यांच्या सुखदुःखाची चौकशी करावी. आणि असं मला असं म्हणजे जाणवलं, म्हणजे अति तीव्रतेनं मला जाणवलं. आता वयामुळं आम्ही काही करू शकत नाही, पण ज्यांना आम्ही निवडून देतो त्या लोकांनी जाऊन जर त्यांचे व्हिडिओ आम्हाला पाठवले तर आम्हाला त्याचा आनंदच होईल. जसे आम्ही मोदी साहेबांचे व्हिडिओ बघतो की ते जवानांच्या बरोबर जातात, त्यांच्यासारखाच ड्रेस घालतात, त्यांना मिठाई देतात, त्यांच्या अडचणी समजून घेतात, जवानही खूप आनंदाने नाचतात. तसं हे शहीद झालेल्या जवानांच्या घरी जर असे लोक गेले आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जर त्यांनी असा म्हणजे आपण जाऊन आलो आणि आपण कृतज्ञता व्यक्त केली हे जर जनतेसमोर मांडलं तर त्या आमदार खासदारांच्याबद्दलसुद्धा जनतेला जास्त
अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि या शहीदांची म्हणजे खरोखर आपण मनापासून प्रत्येक घासाच्या वेळेला आठवण केली पाहिजे की त्यांच्यामुळं आपण सुरक्षित राहतो. बघायला गेलं तर त्यांनी केलेल्या पराक्रमाची आपण साक्ष मागतो, पण त्यांच्याबरोबर कधी आपण वावरलेले दिसत नाही. आणि आता एक सोशल मीडियाचं माध्यम हे फार सुंदर माध्यम झालेलं आहे की आपण केलेल्या कृती ह्या आपण जनतेसमोर आणू शकतो. तर असं जर ह्या जनतेच्या सेवकांनी केलं आणि ते शहीद झालेले जे लोक आहेत त्यांच्याबरोबर जर थोडेसे असे क्षण व्यतीत केले आणि ते आमच्यापर्यंत पोचवले, तर आम्हाला अशा जनतेच्या सेवकांना निवडून दिलेल्याचा निश्चित सार्थ अभिमान वाटेल. आणि इथून पुढं तरी का होईना असं कुणाला तरी सुचावं आणि त्यांनी ती प्रथा पाडावी असं मला वाटतं. राम त्यांना अशी बुद्धी देव आणि लढणाऱ्या वानरांचा जसा सन्मान रामराया करत होते, तसा आपल्या सैनिकांचा सन्मान आपणही त्यांची आठवण प्रत्येक सणाच्या वेळेला मनातून करून तुमच्यामुळं आम्ही हे सगळं सुरक्षित जीवन जगू शकतो हे देवापुढं मान्य करून कृतज्ञता व्यक्त करून त्यांना म्हणजे आपण हे नम्र अभिवादन केलं पाहिजे, शतशः अभिवादन केलं पाहिजे असं मला मनातून वाटतं. आणि अशा कृती घडल्या पाहिजेत. रामरायाशी बुद्धी देवोत रामराज्यामध्ये असं मी रामरायाच्या चरणी गजाननाच्या चरणी प्रार्थना करते. आणि आम्हाला असे व्हिडिओ बघायला लवकरात लवकर मिळोत ही मी जनतेच्या सेवकांना विनंती करते. धन्यवाद. जय श्रीराम.